विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण घेऊन आलो पहा मुंबई उच्च न्यायालयाबद्दल जे काही पेपर होऊ घातलेला आहे 26 एप्रिलला. त्याबद्दल आपण याआधीही बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले आहे, ते पाहिले नसतील तर पाहून घ्या. आज आपण घेऊन आलो 8 नंबरचा व्हिडिओ. पहा, लेक्चर नंबर 8 आहे आज. याच्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न जे की तुम्हाला संभाव्य प्रश्न म्हणून आपण आणलेले आहेत आणि याच पद्धतीने प्रश्न विचारतात, लक्षात ठेवा. चला तर आपण आजच्या महत्त्वाच्या सेशनला सुरुवात करू. पहा, पहिला प्रश्न काय विचारलेला आहे, महात्मा ही पदवी. तर महात्मा ही पदवी ज्योतिराव फुले यांना कोणी दिली? भारतामध्ये महात्मा पदवी ही सरासरी आपण महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना पाहतो. महात्मा बुद्ध पण म्हणतात, पण महात्मा ही सरासरी 2 व्यक्तीला पदवी पाहतो आपण. तर ही महात्मा पदवी जी काही मिळालेली आहे ज्योतिराव फुले यांना, तर ही मुंबईच्या नागरिकांनी दिलेली आहे. परंतु ते कोणाच्या हस्ते दिलेली आहे? तर ते विठ्ठलराव बंडेवार. लक्षात ठेवा, विठ्ठलराव बंडेवार यांनी हे जी काही पदवी म्हणतो आपण महात्मा, ही ज्योतिबा फुले यांना दिलेली आहे, लक्षात ठेवा. जर याच्यामध्ये ऑप्शनमध्ये विठ्ठलराव बंडेवार नसेल आणि मुंबईचे नागरिक असेल तर कोळीवाडा आपण पाहतो, मुंबईतला एरिया कोळीवाडा. तर इथे जी काही सभा भरली होती त्या सभेमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी दिली, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये महात्मा गांधीजी पण म्हटले होते की महात्मा मला न म्हणता महात्मा फुलेला म्हणा, लक्षात ठेवा. महात्मा राष्ट्रपिता पण आपण त्यांना ज्योतिराव फुले म्हणतो आणि त्याच प्रकारे महात्मा आणि राष्ट्रपिता आपण महात्मा गांधी यांना पण म्हणतो, लक्षात ठेवा. तर मुंबईच्या नागरिकांनी त्यांना त्या सभेमध्ये दिली होती. कोळीवाडा कुठे झाली होती सभा? कोळीवाडा, लक्षात ठेवा. कोळीवाडा मुंबई. कोळीवाडा मुंबई इथे ही सभा भरली होती. तर या सभेमध्ये ज्योतिराव फुले यांना कोणती पदवी दिली? महात्मा फुले. त्यांच्या जे काही दलित वर्गासाठी जे कार्य केलं, त्यांनी शिक्षणामध्ये जे स्त्रियांच्या शिक्षणासाठी जे कार्य केलं, एक समाजसुधारक म्हणून, त्या प्रित्यर्थ त्या बदल्यात त्यांच्या एवढ्या कार्याबद्दल त्यांना ही महात्मा पदवी दिली आहे. आपण महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य पाहतो. पहिली मुलीची शाळा काढलेली आहे. तर बरेच त्यांचं कार्य अजरामर आहे. मुंबईच्या नागरिकांनी दिली आणि कुणाच्या हाती असते तर विठ्ठलराव बंडेवार. अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी यांना आपलं गुरु मानलं होतं, लक्षात ठेवा. तर सत्यशोधक समाज यांच्याबद्दल विचारतात. हे मी याच्या आधी सांगितलं तुम्हाला. 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाज त्यांनी स्थापन केला होता. त्यानंतर त्यांच्या घरातील दलितांसाठी त्यांनी हौद खुले केले होते. त्यानंतर त्यांनी केशव पण हे केलं होतं, लक्षात ठेवा. न्हाव्याचा संप केला होता. त्यानंतर आपण पाहतो पहिली मुलीची शाळा 1 जानेवारी 1848ला त्याची शिक्षिका त्यांच्या स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना केलं होतं. तर महात्मा फुले यांचं कार्य खूप अजरामर आहे. एका विद्वान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपलं गुरु मानलेलं आहे. याहून अजून काय असू शकते विचार करा त्यांचं कार्य. गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म, सत्सार, छत्रपती शिवरायांवर पोवाडा, हे बरंच त्यांचं लिखाण आहे. हंटर कमिशन जे शिक्षणासाठी आलं होतं त्याच्यावर साक्ष दिली होती महात्मा ज्योतिराव फुले यांनी. आपलं भारताचे मार्टिन लुथर किंग म्हणतो आपण त्यांना. तर या बऱ्याच गोष्टी त्यांच्या याच्या संबंधित आहे. महात्मा क्रांतीसूर्य त्यांना म्हटलं होतं राजे शाहू महाराजांनी, त्यांना क्रांतीसूर्य पण म्हणतात. तर 11 एप्रिलला आता त्यांची जयंती पण आहे. तर महात्मा फुले 11 एप्रिल 1828चा त्यांचा जन्म आहे. तर एक महत्त्वाचे आहे. दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पहा, दुधवा राष्ट्रीय उद्यान. फुले शाहू आंबेडकर चांगलं करा, एक प्रश्न येऊन जात त्याच्याबद्दल. दुधवा राष्ट्रीय उद्यान आपण कोणत्या राज्यात पाहतो? तो उत्तर प्रदेशमध्ये पाहतो. एकच राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान. आपण पाहतो कुठे? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. त्याच्यामध्ये कान्हा पाहतो आपण, मध्य प्रदेशमध्ये कान्हा पाहतो. पेंच हे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहे. नागपूरकडे आपण पाहतो कान्हा, पेंच. हे महत्त्वाचे आहेत. मध्य प्रदेशमधले. बिहारमध्ये पाहतो आपण वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान पाहतो. उत्तराखंडमध्ये आपण जिम कार्बेट पाहतो. यावर प्रश्न विचारतात. जिम कार्बेट हे सर्वात पहिलं आहे आपल्या भारतातील राष्ट्रीय उद्यान. आणि तर सर्वाधिक जास्त काय म्हणतो आपण? वाघ आढळतात, लक्षात टाका. सर्वाधिक जास्त उत्तराखंडमधल्या जिम याच्यामध्ये व्याघ्र प्रकल्प आहे. तर सर्वाधिक जास्त आपण पाहतो जिम कार्बेट या काय म्हणतो आपण राष्ट्रीय उद्यानामध्ये सर्वाधिक जास्त वाघ आढळतात आणि सर्वात पहिलं आहे ते भारतातील राष्ट्रीय उद्यान जिम कार्बेट. उत्तराखंड. बिहार वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान आहे तिथं. उत्तर प्रदेशमध्ये आपण कोणतं पाहतो? दुधवा राष्ट्रीय उद्यान. दुधवा. महाराष्ट्रामध्ये पण बरेच आहेत. पेंच वगैरे आपण पाहतो. ताडोबा, मेळघाट. तर बरेच राष्ट्रीय उद्यान आपण पाहतो. 6 राष्ट्रीय उद्यान आहेत महाराष्ट्रामध्ये. धनविधेयक सर्वप्रथम कुठे मांडले जाते? तर धनविधेयक हे लोकसभेमध्ये मांडले जाते आणि राज्याचं पाहतो आपण विधिमंडळाचं तर कुठे? विधानसभेमध्ये मांडले जाते. धनविधेयक कलम 110 नुसार. धनविधेयकाची काय व्याख्या कशामध्ये दिलेली आहे? कलम 110 मध्ये दिलेली, लक्षात ठेवा. हे कलम 110 विचारतात.
कलम 110 मध्ये धनविधेयकाची व्याख्या दिलेली आहे. तर लोकसभेमध्ये मांडल्या जाते, राज्यसभेमध्ये मांडत नाही. राज्यसभेला एवढे काही अधिकार नाहीत. आणि राज्यसभेत ओके ज्यावेळेस धनविधेयक लोकसभेमध्ये मान्य होते त्यावेळेस राज्यसभेमध्ये जाते, तर राज्यसभेला ते 14 दिवस राखून ठेवण्याचा अधिकार आहे. ओके काही जर फक्त शिफारशी काहीतरी सुचवू शकते ते स्वीकारणं किंवा न स्वीकारणे लोकसभेवर ओके अवलंबून आहे. लोकसभा ते शिफारशी जी काही सांगितलेले आहेत ओके राज्यसभेने ते स्वीकारू शकते किंवा नाही स्वीकारू शकत. आणि त्याने 14 दिवसात जर ते परत नाही केलं तर ते राज्यसभेला मान्य आहे असं पण गृहीत धरलं जाते. म्हणजे राज्यसभेमध्ये धनविधेयक मांडल्या जात नाही. इकडे विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह दिसते विधिमंडळात, इथं पण मांडल्या जात नाही. तर विधानसभेमध्ये मांडल्या जाते. राज्याचं कुठे मांडलं जाते? विधानसभेमध्ये. लक्षात ठेवा राज्य कुठे मांडलं जाते? विधानसभा. ओके विधानसभामध्ये मांडल्या जाते. ओके विधानसभामध्ये. आणि आपण कुठं धनविधेयक कुठं मांडल्या जाते आपण? तर लोकसभेमध्ये मांडल्या जाते. राज्याचं धनविधेयक कुठं मांडल्या जाते? राज्य विधानसभेमध्ये. ओके तर वरिष्ठ सभागृहामध्ये मांडल्या जात नाही, तो अधिकार नाही आहे. ओके 110 कलम आहे याच्या संबंधित धनविधेयकासंबंधित. मतदानासाठी पात्र वय किती आहे? तर मतदानासाठी वय पात्र आहे सध्या 1988-89 पासून पाहतो आपण. 1989 पासून पाहतो आपण. तर ते किती वय आहे? 18 आहे. पूर्वी 21 होतं. ते 61व्या घटनादुरुस्तीने ओके घटनादुरुस्तीने ते किती केलेलं आहे? तर ते केलेलं आहे 18 वर्षे. 61व्या घटनादुरुस्तीने किती वय आणलेलं आहे? वय मतदानासाठी किती केलं आहे? 18 वर्ष. ओके 18 वर्ष वय केलेलं आहे मतदानासाठी. ओके मतदानासाठी. तर एकदमच कोटी लोकसंख्या वाढली होती मतदारांची, कारण 1989ला काय केलं? 18 वर्ष वय हे केलं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहिले 21 होतं 1989च्या आधी, पण हे 61व्या घटनादुरुस्तीने मोडीत काढलं आणि 18 वर्ष केलं. 25 वर्ष आपण लोकसभेचा सदस्य 25 वर्ष वय कुठे लागते? 25 वर्ष लक्षात ठेवा. 25 वर्ष वय कुठे लागते? ह्याच्या आधी सांगितलेलं आहे मी, अजून तुमचं रिवाईज होते. 25 वर्ष वय कुठे लागते पहा. एक लोकसभेचा सदस्य म्हणजे लोकसभेचा खासदार होण्यासाठी लोकसभेचा सदस्य लोकसभेचा खासदार होण्यासाठी 25 वर्ष लागते. आणि विधानसभेमध्ये लागते, लक्षात ठेवा. विधानसभा. ओके विधानसभा. त्यानंतर पहा 21 वर्ष कुठे लागते पहा. 21 वर्ष वय. तर 21 वर्ष वय पाहतो आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाहतो. मग शहरी असो की ग्रामीण असो, ओके ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पाहतो आपण किती वय? 21 वर्ष वय लागते. ओके सरपंच होण्यासाठी तुम्हाला 21 वर्ष वय पाहते. ओके पंचायत समितीचा सभापती म्हणा, पंचायत समिती सदस्य म्हणा, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, तुम्ही 21व्या वर्षी होऊ शकता. ओके तर त्याला 21 वर्षाची मर्यादा दिलेली आहे. ओके 21 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था, मग शहरी असो की कोणती असो, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असो. 30 वर्ष कुठं लागतात पहा. 21 पाहिलं आपण, 25 पाहिलं आपण, 30 पहा कुठं लागते. तर 30 वर्ष वय कुठं लागते पहा. 30 वर्ष वय. तर 30 वर्ष वय आपल्याला लागते कुठे? विधान परिषद म्हणजे आपण पहिले घेऊ राज्यसभेमध्ये. राज्यसभेचा खासदार राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किती म्हणू आपण? 30 वर्ष वय लागते. आणि विधान परिषद ओके जे 6 राज्यामध्ये आहे विधान परिषद. ओके 6 राज्य कोणकोणते आहेत सांगा बरं मला. याच्यामध्ये 6 राज्य येतात. ओके याच्यामध्ये उत्तर प्रदेश येते, बिहार येते, कर्नाटक येते, महाराष्ट्र येते, तेलंगणा येते. ओके आणि आंध्र प्रदेश असे 6 राज्य येतात विधान परिषदसाठी. तर इथं 30 वर्ष वय मर्यादा लागते. 35 कुठं वर्ष लागतात सांगा बरं. 35 वर्ष वय लागते कुठं? 35 वर्ष आपल्याला राष्ट्रपती होण्यासाठी, उपराष्ट्रपती होण्यासाठी हे आपल्याला वयाचे किती कंप्लीट केले पाहिजेत? 35 वर्ष. ओके राष्ट्रपती उपराष्ट्रपती. ओके उपराष्ट्रपती. आणि 18 वर्षाचे झाल्यावर तुम्ही मतदार होतात, मतदान करू शकता. तर हे गोष्टी लक्षात ठेवा. ओके हे तक्ता लक्षात ठेवा. तर 61व्या घटनादुरुस्तीनं 18 वर्ष वय केलेलं आहे. 21 आपण पाहिलं स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये, 25चं पाहिलं. 16 वर्ष ब्राझीलसारख्या देशामध्ये 16व्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका म्हणजे आपण तिथं मतदान देऊ शकतात तिथं 16 वर्षाचे. हो अजून कमी केलं आहे आपला 18 बरोबर आहे. ओके 16 वर्षाला काही कळत नाही. तर 18 बरोबर आहे. पहिले 21 होतं आणि 18 आणलं. 18च व्यवस्थित आहे मतदानासाठी वय. ओके माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगडमध्ये आहे, प्रसिद्ध आहे माहिती आपल्याला. ओके रायगडमध्ये आहे. लोणावळा वगैरे आपण पाहतो पुण्यामध्ये. त्यानंतर सातारा पाहतो, महाबळेश्वर, नाशिकला पाहतो आपण त्र्यंबकेश्वर वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. ओके नाशिकला पण आहे. तर रायगड हे असं एक ठिकाण आहे थंड हवेचं माथेरान रायगड. तर इथे वाहने जाऊ शकत नाहीत. ओके इथं वाहनं जाऊ शकत नाही अशा प्रकारचं आहे. तर नाशिक आहे हे पहा. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण. ओके रायगडमध्ये. पुणे करार कोणामध्ये झाला? सोपा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधीजी यांच्यामध्ये झालेला आहे. पुणे करार का झाला? कारण जी काही गोलमेज परिषद भरल्या होत्या, गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी काय मागलं होतं? वेगळा मतदारसंघ. ओके कारण 1909च्या कायद्यामध्ये आपण पाहतो, मोर्लिमेंटो कायद्यामध्ये मुस्लिमांना वेगळा मतदारसंघ केला होता. 1919मध्ये पाहतो आपण शीख आणि ख्रिश्चनाला दिला होता. पण जे काही दलित वर्ग होता ओके पहिल्यापासून त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत होता, कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना हे नव्हतं. तर बाबासाहेबांचं एवढंच म्हणणं होतं की त्याला वेगळा मतदारसंघ म्हणजे तेच जातीचे
लोक मतदान करतील आणि त्याच जातीचा उमेदवार उभा राहील. ओके, म्हणजे बाकीचं वेगळं, सर्व वेगळं. परंतु गांधीजीला असं वाटलं की याच्यामध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. प्रत्येक जातीने प्रत्येक धर्माने जर असं केलं तर भारताचे तुकडे होतील. त्यांची भूमिका चांगलीच होती. त्यामुळं त्यांनी काय केलं, येरवडा या तुरुंगात पुण्याला काय केलं, आमरण उपोषण केलं. आणि ते आमरण उपोषण ओके, त्यामुळं काही जर होईल गांधीजीला आणि त्याचा पूर्ण जे काय म्हणू आपण ते बाबासाहेबावर येईल, म्हणून बाबासाहेबांनी ते उपोषण ओके मागे घेण्यासाठी काय केलं, ते जे काही रामसे मॅकडोनाल्ड यांनी वेगळा मतदारसंघ परमिशन दिली होती की ओके दलितांसाठी वेगळा मतदारसंघ होऊ शकते. पण त्यानंतर अजून त्याच्यामध्ये एक पर्याय निघाला की जे राखीव जागा पाहतो आपण. ओके, आता राखीव जागा विधानसभेच्या पाहतो आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये. ओके, 25 आहेत, 29 आहेत, अनुसूचित जातीच्या 25 आहेत आपण पाहतो. असं ओके 5 आहेत लोकसभेच्या. प्रत्येक राज्यामध्ये या लोकसंख्येच्या प्रमाणात हे आपण दिलं जातो. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येकमध्ये आरक्षण आपण पाहतो, राजकीय, शैक्षणिक आणि नोकऱ्यामधलं आरक्षण. तर हे वेगळा मतदारसंघ न देता आपण आरक्षणाचे एक पर्याय घेतलेला लक्षात ठेवा. कारण एक उपोषण केलं होतं महात्मा गांधीनं, कारण त्यांना वाटलं की 2 तुकडे होतील तर पुणे करार हा प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा. ओके, एक गांधी आयर्विन करार म्हणून आहे दिल्लीला झालेला. ओके, त्यावर प्रश्न विचारतात 1931ला झालेला. तर याच्यामध्ये प्रश्न आहे, उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजीमध्ये हा 1932चा पुणे करार झाला येरवडा या तुरुंगात लक्षात ठेवा. ओके, तर मदन मोहन मालवीय यांनी गांधीजीकडून त्याच्यावर स्वाक्षरी केली होती पुणे करारावर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. मदन मोहन मालवीय हे नाव लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट लिहून न देता नोट करा तुम्ही. ओके, मदन मोहन मालवीय यांनी पुणे करारावर गांधीजीच्या वतीनं स्वाक्षरी केली होती 1932चा पाहतो. नेहरू आणि जिन्ना हे राजकीय विरोधकच होते, कारण जिन्ना आपल्याला माहीत आहे वेगळा पाकिस्तान घेतल्याशिवाय राहिलाच नाही तो. ओके, मुस्लिम लीगचे त्यांनी काम केलं आहे. ओके, टिळक आणि आगरकर हे पहिले सोबत एकत्र काम केलं आपण पाहतो. केसरीचं संपादन आगरकरांनी केलं. मराठा जे काही इंग्रजी वृत्तपत्र होतं त्याने संपादक टिळकांनी केलं. परंतु आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा, तर आधी अग्रस्थान सामाजिक सुधारणेला दिलं होतं आगरकरांनी आणि टिळकांनी राजकीय सुधारणेला दिलं होतं. त्याहून त्याचा मतभेद झाला आणि आपण पाहतो 1888ला आगरकरांनी सुधारक वृत्तपत्र काढलेलं आहे. याच्या आधीच्या सेशनमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे, म्हणून याच्यामध्ये तुम्हाला तोंडी सांगायलो. तर सुधारक वृत्तपत्र काढलं होतं आगरकर, तर यांच्याबद्दल हा प्रश्न आहे. नेहरू आणि जिन्ना विरोधात गांधी आणि नेहरू हे सोबत होते माहिती आहे. ओके, गांधीजीच्या त्याच्यामुळे आपण भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू पाहतो लक्षात ठेवा. ओके, पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कण आहेत, तर सह्याद्री पर्वतरांगा आहेत. ओके, सह्याद्री पर्वतरांगा पश्चिम घाट म्हणतो आपल्या. पूर्वांचल हे कुठे येतात, ईशान्येकडील राज्यामध्ये येतात. अरुणाचल प्रदेश ओके तिकडे येतात, मणिपूर वगैरे. पूर्वांचल अरवली ही राजस्थानमधली सर्वात जुनी पर्वतरांग दिसते तुम्हाला, राजस्थानमधली अरवली. ओके, सर्वात जुनी पर्वतरांग भारतातली कोणती सर्वात जुनी. ओके, तर सर्वात जुनी आपल्याला दिसते ही कुठली आहे, राजस्थानमधली आहे लक्षात ठेवा, राजस्थान. ओके, अरवली पर्वतरांग ही सातपुडा आपला ओके महाराष्ट्राच्या उत्तरेकडला तुम्हाला सातपुडा दिसते लक्षात ठेवा. ओके, सातपुडा पर्वतरांग. ओके, तोरणमाळ थंड हवेचं ठिकाण दिसते नंदुरबारमधलं आपल्याला 1150 मीटरवाला. ओके, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय, सर्वोच्च न्यायालय विचारलं एक लक्षात. सर्वोच्च न्यायालयाचा जो काय न्यायाधीश असतो त्याच्या निवृत्तीचे वय हे 65 वर्ष असे लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश हा वयाचे 65 वर्ष झाल्यावर निवृत्त होते. जसं की आता आपले सूर्यकांत शर्मा आहेत, ते 9 फेब्रुवारी 2027ला त्यांना म्हणजे काय होतील 65 वर्षे, तरी आधीच ते निवृत्त होतात लक्षात ठेवा. ओके, जसं की आपले गवई झालेले आहेत लक्षात ठेवा. ओके, 65 वर्ष झाली की ते पदावरून जातात. तसेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ओके उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किती राहतात पदावर, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. ओके, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. ओके, निवृत्तीचे वय किती असते यांचे, निवृत्तीचे वय. ओके, निवृत्तीचे वय असते यांचे 62 असते लक्षात ठेवा. ओके, यांचे 62. पूर्वी 60 होते, नंतर वाढवलं ते 62 केलं. तर सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणतो आपण, हे 65 वर्ष यांचं वय मर्यादा लागते. ओके, निवृत्तीसाठी. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची 62. ओके, याच्यावर 2 प्रश्न अतिशय महत्त्वाचे होतात लक्षात ठेवा. ओके, मानवाधिकार आयोगामधले काही पदं असतात त्याच्यामध्ये 17 वर्षे ठेवलेलं आहे. ओके, तेवढं काही विचारणार नाही तुम्हाला. ओके, तर 62 आणि 65 लक्षात ठेवा. 62 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला निवृत्तीचं वय आहे आणि 65 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय आहे लक्षात ठेवा. ओके, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली, तर आपण पाहतो रासबिहारी बोस यांनी केली होती लक्षात ठेवा. ओके, रासबिहारी बोस यांनी केली होती. कुठे, जपानमध्ये केली होती लक्षात ठेवा. जपानमध्ये 1942ला जपानमध्ये केली होती आझाद हिंद सेनेची. ओके, जपान. आणि नंतर याचे सूत्र 1943ला पाहतो आपण कोणाच्या हाती आले, 1943ला. तर याचं नेतृत्व कोणी केलं पाहतो आपण, सुभाषचंद्र बोस लक्षात ठेवा. इथं हे प्रश्न विचारतात हटकून. ओके, आपण सुभाषचंद्र बोसच टिक करतो. तर आझाद हिंद फौज म्हणून आपण त्यांनी केली होती. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती यांनी. फॉरवर्ड
फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती. त्यानंतर 1938 हरिपुरा अधिवेशन पाहतो आपण. त्याच्यानंतर त्रिपुरी अधिवेशन पाहतो 1938-39. ओके, 1938 अँड 1939च्या अधिवेशनाचे अध्यक्ष तुम्हाला काय दिसतात, सुभाषचंद्र बोस. ओके, अध्यक्ष होते, इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते. 1939मध्ये वाद झाला होता, लक्षात ठेवा. ओके, नंतर त्यांनी राजीनामा दिला होता. तर भगतसिंग पाहतो आपण, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, याचे मेन कोण होते, चंद्रशेखर आझाद. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन पाहतो आपण. ओके, यांनी काम केलं. सुभाषचंद्र बोस पाहतो फॉरवर्ड ब्लॉक. आणि नंतर आझाद हिंद फौज, आझाद हिंद सेना. ओके, नंतर त्यांनी बेटे जिंकून घेतले होते, अंदमान निकोबार, शहीद नाव दिलं होतं, माहिती आहे आपल्याला. ओके, तर हे सुभाषचंद्र बोसचं कार्य बरंच हे आहे, लक्षात ठेवा. ओके, त्यांचा 23 जे काय आहे जानेवारी दिवस. ओके, 23 जानेवारी त्यांचा जन्मदिवस आहे. पराक्रम दिन म्हणून साजरा केला जाते आपल्या याच्या. ओके, 23 जानेवारी याच्यावर प्रश्न विचारतात, पराक्रम दिन. ओके, पराक्रम दिन. ओके, लक्षात ठेवा. अजून काय वाटलं तर मला सांगत जा. नर्मदा नदीचा उगम कुठे होतो, तर अमरकंटकमध्ये होतो. नर्मदा नदीचा अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये होतो. नर्मदा नदी ही पूर्णतः 724 किलोमीटर वाहिल्या जाते. नर्मदा नदी पूर्ण भारतात 724. ओके, इंडियामध्ये पूर्ण काय आहे, 724 वाहिल्या जाते किमी. आणि महाराष्ट्रामध्ये ही वाहिल्या जाते. पहा, नर्मदा वाहिल्या जाते महाराष्ट्रात. नाही, 724 नाही, 724 तापी वाहिल्या जाते. ओके, दोन्ही पश्चिम वाहिनी आहेत, त्यामुळे थोडं कन्फ्युजन होते ते. ओके, 1312 किमी पूर्ण भारतात वाहिल्या जाते, लक्षात ठेवा. पश्चिम वाहिनी नदी आहे आणि महाराष्ट्रामध्ये खूप कमी वाहिल्या जाते, लक्षात ठेवा. ही तर महाराष्ट्रामध्ये फक्त 54 किलोमीटर वाहिल्या जाते, लक्षात ठेवा. ओके, 54 किलोमीटर महाराष्ट्रामध्ये. दोन्ही प्रश्न विचारतात. त्यानंतर त्र्यंबकेश्वर आपण नाशिक पाहतो. 1465 जे काही आहे नाशिक. ओके, तर इथं गोदावरी नदीचा उगम होतो. गोदावरी. ओके, दक्षिण भारताची गंगा म्हणून आपण उद्धगंगा म्हणतात गोदावरी नदीला. ओके, त्यानंतर अमरकंटक पाहिलं आपण. नर्मदा नदीचा हे महाबळेश्वर इथं कुठे, महाबळेश्वर सातारा इथं कोणाचं होते, कृष्णा नदीचा उगम होते, लक्षात ठेवा. कृष्णा नदीचा. ओके, कृष्णा नदी हे पण लक्षात ठेवा. महाबळेश्वर, कृष्णा नदी. मुलताई इथं कोणाचा होते, तापीचा होते, लक्षात ठेवा. तापी नदीचा उगम. आणि तापी नदीची लांबी विचारतात 724 किलोमीटर आहे. ओके, पूर्ण भारतभर. आणि महाराष्ट्रामध्ये किती आहे, लक्षात ठेवा. तर महाराष्ट्रामध्ये त्याची लांबी विचारतात किती, तर महाराष्ट्रामध्ये 208 किलोमीटर याची लांबी आहे, लक्षात ठेवा. कोणाची, तापी या नदीची, लक्षात ठेवा. ओके, हे खानदेशामध्ये खानदेश म्हणतात तिला, खानदेशमध्ये वाहणारी नदी खानदेशी नदी म्हणून म्हणतात तिला, कारण ती आपण पाहतो. ओके, कुठं, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अमरावतीमध्ये या जास्त याच्यामध्ये वाहते, लक्षात ठेवा. नंतर ही पश्चिम वाहिनी नदी अरबी समुद्राला मिळते. ओके, आणि नर्मदा नदी ही अरबी समुद्राला मिळते. ओके, नर्मदा नदी आपण पाहतो सर्वाधिक जास्त कुठे वाहते, मध्य प्रदेशमध्ये वाहते, जवळपास 1000 किलोमीटर मध्य प्रदेशमध्ये वाहते. त्यानंतर ओके, गुजरातमध्ये वाहते आणि महाराष्ट्रामध्ये खूपच 100च्या वर गुजरातमध्ये वाहते आणि महाराष्ट्रामध्ये 54 किलोमीटर वाहते, 3 राज्यामधून. नंतर गुजरातमध्ये ती कुठं मिळते, अरबी समुद्राला मिळते, लक्षात ठेवा. कोणत्या मृदेला रेगूर मृदा म्हणतात, रेगूर म्हणजे काळी मृदा म्हणतात, कापसाची मृदा म्हणतो आपण त्याला. सर्वाधिक जास्त इथं उत्पन्न होते कशाचं, कापसाचं, काळी मृदा. जांभी मृदा पाहतो आपण. ओके, ही कोकणमध्ये आढळते. गाळाची मृदा दलदलीच्या प्रदेशामध्ये, ज्याला नदी किंवा समुद्राचा लाभलेला आहे, गाळाची मृदा ही अतिशय सुपीक असते. ओके, तांदळ किंवा आपण भाताचं उत्पादन पाहतो. तांबडी आपण पाहतो तर ही पूर्वेकडे आहे, पूर्व विदर्भामध्ये आहे, तांबडी दिसते, लक्षात ठेवा. लोहाचं प्रमाण जास्त असते, जांबामध्ये बी असते, लक्षात ठेवा. जांभी मृदा ही पण एक पिकासाठी पोषक असते, लक्षात ठेवा. ओके, कोकणामध्ये आढळते, जे काही हापूस आंबा विभाग म्हणतो आपण, जांभी मृदेमध्ये आहे ते. राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत, राज्यघटनेमध्ये एकूण अनुसूची आहेत 12. पूर्वी किती होत्या, 8. ज्यावेळेस 1950ला आपण अंमलबजावणी केली राज्यघटनेची, तेव्हा परिशिष्ट किती होते, 8. आता किती आहेत, 12. तर पहिल्या घटनादुरुस्तीनं जमिनी संबंधित पाहिलं, जमिनी सुधारणा संबंधित. ओके, न्यायालयीन पूर्वलेखन पहिले जमत नव्हतं, म्हणजे न्यायालयामध्ये तिचं टाकायचं. ओके, त्याच्या विरोधात जायला जमलं नव्हतं, पण आता 1973 पासून जायला जमते. तर जमीन सुधारणा संबंधित होता तो. ओके, पहिली घटना दुरुस्ती आहे ती, परिशिष्ट टाकल्यानंतर 52वी घटना दुरुस्ती आहे. 52वी घटना दुरुस्ती विचारतात, 52वी घटना दुरुस्ती. ओके, 52वी घटना दुरुस्तीनं काय आहे, 10वं परिशिष्ट आणलं, घटना दुरुस्ती. पहिल्या घटना दुरुस्तीनं कोणतं आलं, 9वं परिशिष्ट. 52वी घटना दुरुस्तीनं कोणतं आणलं, 10वी अनुसूची आणली, लक्षात ठेवा. 10वी अनुसूची. ओके, अनुसूची किंवा त्याला परिशिष्ट म्हणू आपण. पक्षांतर बंदी कायदा. ओके, याला काय म्हणू आपण, पक्षांतर बंदी कायदा. पक्षांतर बंदी कायदा म्हणजे एखादा उमेदवार एका पक्षाकडे निवडून आला, जर तो दुसऱ्या पक्षात जर जात असेल, ओके, इकडून तिकडून उड्या मारत असेल, तो ओके आयाराम गैराम म्हणतो आपण त्याला, आला गेला. ओके, तर असं याला सदस्यत्व पद रद्द होईल, लक्षात ठेवा. असं पक्षांतर बंदी कायदा होता. राजीव गांधी यांनी आणला होता, लक्षात ठेवा. राजीव गांधी यांचं सरकार होतं त्यावेळेस. ते विचारू शकतात कोणाचं सरकार होतं. 1985मध्ये आलेलं आहे. किती, 1985मध्ये.
पक्षांतरबंदी कायदा आणि 10वं परिशिष्ट हेच याच्या संबंधित पक्षांतरबंदी. म्हणजे एखादा उमेदवार जर अपक्षही निवडून आला तरी त्याला दुसऱ्या पक्षामध्ये जायला होणार नाही. अजूनमध्ये यांनी मतदान जर विरोधात केलं तर पण यांना पण पक्ष काढू शकेल. पण 2/3 जर एकदाच सदस्य गेले असं महाराष्ट्रामध्ये पाहतो आपण. ओके, नवीन शिंदेसेना स्थापन झाली सेनेमधून. ओके, ती आता मूळ शिवसेना त्यालाच म्हटल्या जाते, शिंदे सेनेला. तर 2/3 जर सदस्य एकूण तिकडे गेले तर ते पक्षांतरबंदी कायदा लागू होणार नाही, असा पण एक नियम लावलेला आहे, लक्षात ठेवा. ओके, 1991ला अजून एक नियम लावला आहे, 15%पेक्षा जास्त मंत्री नसतील म्हणून. कारण तर याच्यामुळे काय होऊ लागलं, घोडेबाजार होऊ लागला, कोणालाही मंत्रिपद देऊ लागले. त्याच्यावर एका नव्या घटनादुरुस्तीनं जबर हे आणलेली आहे, लक्षात ठेवा. ओके, जरब आणलेली आहे. तर अशा प्रकारे आहेत 52वी घटनादुरुस्तीमुळे 10वी अनुसूची, 11वी अनुसूची पाहतो आपण, पंचायत राज संबंधित आहेत, पंचायत राज. ओके, 11वी अनुसूची आपण पाहतो 73व्या घटनादुरुस्तीनं, 73वी घटनादुरुस्ती. 74वी घटनादुरुस्ती पाहतो आपण 12वी अनुसूची. ओके, ती की नागरी स्थानिक स्वराज्य संस्थे संबंधित आहे, हे पंचायत राज संबंधित आहे, पंचायत राज. ओके, पंचायत, ओके, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, आणि नागरी भागासंबंधित आहे. ओके, नागरी म्हणू आहे, कारण महानगरपालिका, नगरपालिका. ओके, नगरपंचायत. तर याच्यामध्ये 29 विषय आहेत आणि याच्यामध्ये किती दिले आहेत, 18 विषय आहेत. ओके, स्वच्छतेसंबंधित, याच्या विषयी संबंधित. ओके, आरोग्य याच्या संबंधित, पाणी, आरोग्य, 18 विषय आहेत, अग्निशमन वगैरे. तर 18 विषय दिले आहेत ते नागरी याच्यामध्ये. ओके, तर हे लक्षात ठेवा. हे 1 जून 1993ला चालू झालं, 74वी घटनादुरुस्ती 1 जून 1993ला. आणि हे कधी चालू झालं, लक्षात ठेवा, हे चालू झालं 73वी घटनादुरुस्ती कधी, 24 एप्रिल. म्हणून आपला पंचायत दिन जे आपण म्हणतो महाराष्ट्रातला 24 एप्रिलला साजरा करतो, लक्षात ठेवा. 1993 पासून हे लागू झालं आहे पंचायत राज. तर हे 11वं परिशिष्ट आहे आणि 12वं परिशिष्ट, 12वी अनुसूची. 9वी अनुसूची आपण पाहिलं. ओके, पहिल्या घटनादुरुस्तीने झाली 9वी अनुसूची. ओके, तर 12 अनुसूची आहेत, पहिले 8 होत्या, तर आता सध्या 12 आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? शिक्षण हा विषय पहिले राज्य सूचीमध्ये होता, परंतु शिक्षण हा विषय आता नंतर पाहतो आपण समवर्ती सूचीमध्ये टाकला आहे. ओके, समवर्ती सूचीमध्ये, कारण याच्यावर समवर्ती सूची म्हणजे काय, केंद्र आणि राज्य दोन्ही याच्यावर कायदा करू शकतात. वने वगैरे पाहतो आपण, तर याच्यामध्ये समवर्ती सूचीमध्ये टाकले आहेत. राज्यामध्ये आपण आरोग्य वगैरे पाहतो, पोलीस वगैरे राज्यामध्ये. केंद्रीयमध्ये आपण परराष्ट्र जे काय व्यवहार पाहत होते. ओके, विमान, रेल्वे, जे काय महत्त्वाचे केंद्रीयबद्दल आपण पाहत होते, केंद्रामध्ये दिल्या आहेत अनुसूची. जवळपास केंद्रामध्ये 100 हे दिले आहेत, लक्षात ठेवा, विषय आहेत. ओके, समवर्ती सूची आहेत 61 विषय याच्यामध्ये. तर समवर्ती सूची शिक्षणाविषयी कोणत्या सूचीमध्ये टाकला आहे, समवर्ती सूची. जे काही 7वं परिशिष्ट पाहतो आपण याच्यामध्ये 7व्या अनुसूचीमध्ये याची, ओके, हे सांगितलेलं आहे, सूचीबद्दल सांगितलेलं आहे. ओके, समवर्ती सूची, केंद्र सूची आणि राज्य सूची याच्या संबंधित सांगितलेलं आहे. कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही, तर इंग्लंडचे नाही आहे. हे पूर्वीपासून आपण काय म्हणतो त्यांच्या याच्यावरच चालू आहे. ओके, तर इंग्लंडचे हे अलिखित संविधान आहे. सर्वाधिक पहिलं आपण पाहतो 1789ला लिखित संविधान पाहतो, तर 1779-91च्या काळामध्ये त्याच. ओके, तर अमेरिकेचं पाहतो, अमेरिकेचं एक पहिलं लिखित संविधान आहे. त्यानंतर जगातील सर्वात मोठं लिखित संविधान जर कोणाचं म्हटलं तर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं कोणतं, भारताचं संविधान, लक्षात ठेवा. ओके, तर सर्वाधिक मोठं संविधान म्हणतो आपण भारताचं लिखित संविधान. ओके, इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये लिहिलं आहे, पहिले मूळ प्रत इंग्रजी भाषेमध्ये आहे. त्यानंतर अमेरिका पाहतो आपण, तर अमेरिकेचं पहिलं लिखित संविधान. तर इंग्लंडचं नाही आहे, पूर्णतः लिखित नाही इंग्लंडचं. ओके, पूर्णतः लिखित संविधान कोणाचं नाही, तर इंग्लंडचं नाही आहे, लिखित संविधान आहे. पहिलं जर म्हटलं लिखित संविधान कोणाचं होतं, तर अमेरिकेचं होतं. आणि सर्वाधिक मोठं जर जगातील लिखित संविधान म्हणलं आपण कोणाचं आहे, तर ते पाहतो आपण भारताचं होतं. ओके, त्यानंतर भारतातील सर्वात मोठे हिऱ्यांना पैलू पाडण्याचा उद्योग येथे आहे. तर भारतातील सर्वात मोठे हिऱ्यांना पैलू पाडण्याचा उद्योग पाहतो आपण. जवळपास 10 हिरे असतील, तर 10 हिऱ्यामधून 8 हिऱ्यावर इथेच पैलू पाडले जातात. म्हणजे जगातील सर्वाधिक जास्त, ओके, जे म्हणतो आपण हिऱ्यांचा पैलू पाडण्याचा उद्योग कुठे चालला जातो, तर तो सुरतमध्ये आहे. सुरत कुठे येते रे, सुरत येते गुजरातमध्ये, लक्षात ठेवा. आणि सर्वाधिक जास्त खाणी भारतामध्ये पाहतो आपण, पन्ना पाहतो. पन्ना इथे काय आहे, पन्ना पाहतो आपण, हे कुठे आहे, सर्वाधिक जास्त खाणी मध्य प्रदेशमध्ये आहे. ओके, मध्य प्रदेश. ओके, मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक खाणी आहेत, लक्षात ठेवा. पन्ना. अहमदाबाद आपण पाहतो, अहमदाबादला कापड उत्पादन सर्वाधिक जास्त आहे, लक्षात ठेवा. ओके, द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक कोण पाहतो आपण, तर विजयपत सिंघानिया पाहतो. रेमंडचे पूर्वीचे अध्यक्ष आहेत. याच्यामध्ये त्यांच्या मुलाबद्दल झालेला गौतम सिंघानियासोबत झालेला वाद त्यांनी सांगितलेला आहे. तो वाद तुम्ही वाचला बी असेल कदाचित. ओके, विजयपत सिंघानियाचा. तर ते द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकात त्यांनी सांगितलेलं आहे. गौतम अदानी पाहतो आपण, सध्या श्रीमंत आहेत, अंबानीनंतर भारतातले, त्यांनाच उद्योग दिला जात आहे सध्या. ओके, सर्वाधिक. विजय मल्ल्या पाहतो, हे गेला 9,000 करोड पडून आपले. ओके, पंजाब नॅशनल बँकेने गेला ना उडून, हे
विजय मल्ल्या किंगफिशरचा मालक होता, किंगफिशर. ओके, भारी भारी माणूस होता. भारी म्हणजे दलिंदर होता. अजिम प्रेमजी. ओके, अजिम प्रेमजी विप्रोचे अध्यक्ष होते, लक्षात ठेवा, अजिम प्रेमजी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. सूर्यफूल ही वनस्पती आहे, तर ही द्विबीजपात्री आहे. दोन भाग होतात याचे, लक्षात ठेवा, द्विबीजपात्री आहे. एक बीजपात्री पाहतो आपण गहू वगैरे जे काय पाहतो, ज्वारी, डाळी जे पाहतो आपण, हरभरा वगैरे जे कडधान्य पाहतो ते सरासरी द्विबीजपत्रीमध्ये येतात. एक बीजपत्रीमध्ये ओके आपण पाहतो तर याच्यामध्ये गहू येते, तांदूळ येते. ओके, त्यानंतर ज्वारी येते एक बीजपात्रीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ग्रामपंचायत सचिव कोण असतो? ग्रामपंचायत सचिव असतो ग्रामीण विकास अधिकारी. ग्राम विकास अधिकारी त्याचं नाव झालं आहे आता. ग्राम विकास अधिकारी म्हणजेच कोण? ग्रामसेवक असतो. ओके, तो गावामध्ये काय करतो? विवाह जन्ममृत्यूची नोंद ठेवतो. ओके, ग्रामसेवक. ग्रामसेवक पहा, याच्याबद्दल प्रश्न विचारतात. ग्रामसेवक यालाच काय म्हणतो? ग्राम विकास अधिकारी. ओके, ग्राम विकास अधिकारी नाव झालं याचं आता, लक्षात ठेवा, ग्राम विकास अधिकारी. तर तो ओके, तो काय असतो? ग्रामपंचायतीचा सचिव असतो, लक्षात ठेवा. पहिले काय असतो? तो ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ओके, ग्रामपंचायतीचा सचिव, एकच नाव आहे, ग्रामपंचायतचा सचिव असतो तो. ओके, ग्रामपंचायतचा आणि ग्रामसभेचा पण. ओके, जी ग्रामसभा होते, लक्षात ठेवा, ग्रामसभेचा सचिव असतो तो. ओके, सचिव असतो तो. त्याच्यानंतर जन्ममृत्यूची नोंद गावामध्ये तोच ठेवतो, जन्ममृत्यूची नोंद. ओके, मृत्यूची नोंद. ओके, जे काही म्हणजे काय आपण बाल प्रतिबंध विवाह म्हणून तो हे करतो, लक्षात ठेवा. जर गावामध्ये जर कोणी वया 16 वर्षे या 17 वर्षावर जर होत असेल लग्न कोणत्या मुलीचं, तर तो एक काम करतो, लक्षात ठेवा. तो विवाह थांबण्याचं, लग्न थांबवण्याचं काम त्याच्याकडे आहे. ओके, जन्ममृत्यूची नोंद. आणि सर्वाधिक जे काय म्हणतो आपण कारभार, जो आर्थिक कारभार म्हणतो, कारण केंद्र काय म्हणू आपण, राज्याचा असतो. हे जिल्हा म्हणजे जिल्ह्यातून जिल्हा परिषदेकडून याला पेमेंट भेटते, की पगार भेटेल, लक्षात ठेवा. याच्याकडं CEO लक्ष असते याच्यावर. ओके, ब्लॉक याच्यावर म्हणजे तालुका लेवलला BDOचं याच्याकडे लक्ष असते, ग्रामसेवकाकडे, लक्षात ठेवा. ओके, तर जिल्हा निधीतून याला पेमेंट पण भेटलं आहे. ते क्लास 3चा हा उमेदवार आहे, लक्षात ठेवा. ओके, क्लास 3ची नोकरी आहे. ओके, कोणती? ग्रामसेवकाची, त्याला ग्राम विकास अधिकारी म्हणतो. ओके, जन्ममृत्यूची नोंद ठेवतो आणि सर्व काय म्हणतो आर्थिक, ग्रामपंचायतचा आर्थिक जे काय म्हणू आपण, ओके, आर्थिक कारभार त्याच्याकडे असतो, लक्षात ठेवा. आर्थिक कारभार कोणाकडं? ग्रामसेवकाकडे असतो. त्यालाच आपण काय म्हणू? ग्रामपंचायतीचा सचिव म्हणू. ओके, लक्षात ठेवा. तलाठी म्हणजे ग्राम महसूल अधिकारी. ओके, खेड्यातला महसूल आहे, 7-12 वगैरे उतार देतो आहे. त्यानंतर विस्तार अधिकारी पाहतो आपण. विस्तार अधिकाऱ्याला काही एक सर्कल दिलं जाते, तर विस्तार अधिकारी राहतो. ओके, सरपंच पाहतो आपण. सरपंच हा कार्यकारी प्रमुख असतो गावाचा, लक्षात ठेवा. जे की ग्रामसभा असतो, ग्रामसभेचा तो अध्यक्ष असतो सरपंच. ओके, बाकी कार्यकारी पूर्ण मेन काय असतो? सरपंच असतो. ओके, तर ग्रामपंचायत सचिव कोण असतो? ग्रामसेवक असतो. ओके, बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून तो काम करत असतो खेड्यामध्ये, बालविवाह प्रतिबंध अधिकारी. ओके, तर बरेच आहे. जन्ममृत्यूची नोंद पण तोच ठेवत असतो. बाकी पाहतो आपण बरेच कामं त्याला आहेत. तर तो जर चांगला भेटला गावाला तर विकासही होते, कारण त्याला बऱ्याच गोष्टी माहीत असतात. ओके, पण तो जर दलिंदर निघाला तर बराच गाव लुटून बी खाते. मग ग्रामसेवक लय महत्त्वाचं पद आहे. ओके, भरती नाही सध्या त्याची, होईल. लॉर्ड कर्झनच्या व्हॉइसरायच्या अधिकार कक्षेत खालीलपैकी कोणती घटना घडली? तर लॉर्ड कर्झननं आपण 19 जुलै 1905ला पाहतो, तर बंगालची फाळणी केली होती, याला लक्षात ठेवा. यानं कारण दिलं होतं प्रशासकीय, पण मेन महत्त्वाचं कारण होतं हिंदू मुस्लिममध्ये फूट काढण्याचं काम होतं. कारण 1909चा कायदा पाहतो आपण, मोर्लेमेंटोचा, याच्यामध्ये त्यांनी मुस्लिमांना वेगळा मतदारसंघ दिला होता. कारण त्यांना हिंदू आणि मुस्लिममध्ये तोडा आणि फोडा राज्य करा असं त्यांचं एक मेन ध्येय धोरण होतं. कोणाचं? ब्रिटिशांचं. तर त्याच्यामुळे बंगालची फाळणी केली 1905ला, तर लॉर्ड कर्झनने केली. ओके, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना लॉर्ड डफरीनच्या काळामध्ये झाली होती 1985ला. तेव्हा कोण होता? लॉर्ड डफरीन. हा याच्यावर प्रश्न विचारतात. ओके, कोण होता म्हणून? तर लॉर्ड डफरीन हा त्यावेळेस होता, लक्षात ठेवा, गव्हर्नर. तर याच्या कार्यकाळामध्ये झाली होती. 1800 व्हाईसराय होता तेव्हा, लक्षात ठेवा. हे 1885ला लॉर्ड डफरीन होता. ओके, मुंबईला झालं होतं पहिलं अधिवेशन. उमेशचंद्र बॅनर्जी त्याचे अध्यक्ष होते. खालीपैकी कोणते विधान बरोबर आणि सत्य आहेत ते सांगा? तर दोन्ही आहेत, कारण लिटनने व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट केला होता, मुस्कटदाबीचा कायदा म्हणतो आपण. ओके, भारतीय जे काही वृत्तपत्र आहेत त्याच्यावर बंदी कायदा आला होता. ओके, जे की ब्रिटिशाविरोधात जे लिहितील त्यांचे वृत्तपत्र बंद करणे होतं, कारण हे जरा दलिंदर होता. लॉर्ड लिटन हा दलिंदर होता जरासा. ओके,
आणि सोमप्रकाश, पहिलंही वृत्तपत्र आहे सोमप्रकाश, ज्यावर बंदी घातली होती. भारत मित्र, प्रज्ञा, प्रवचन आणि समाधान, बरेच काही वृत्तपत्रे होते, काही महत्त्वाची वृत्तपत्र दिली. याच्यावर व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आपण पाहतो 1878चा, याच्यामध्ये बंदी घातली होती. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कधीचा आहे? 1878चा, हे पण नोट करा. ओके, केवळ नाही तर ए आणि 2B हे दोन्ही बरोबर आहेत. आणि हे 1882ला मोडीत काढला. कोण? लॉर्ड रिपन. ओके, लॉर्ड रिपन यांनी मोडीत काढला. लॉर्ड रिपन. ओके, हे पण विचारतात, लॉर्ड रिपन यांनी. ओके, तर हे मोडीत काढला, हे कारण उदारमतवादी होता, चांगला होता आपल्यासाठी. कोण? लॉर्ड रिपन. त्यानंतर 1948मध्ये पाहतो आपण खालीलपैकी कोणी पुणे ते साधना, 15 ऑगस्ट 1948ला. ओके, जे की लोकशाही म्हणू आपण आणि समाज सुधारणेच्या याच्यावर त्यांनी ते लिहिलं होतं. कोणतं? साधना हे साप्ताहिक. कोणी सुरू केलं होतं? तर साधना साप्ताहिक आपण पाहतो साने गुरुजी यांनी सुरू केलं होतं, लक्षात ठेवा. ओके, साने गुरुजी. श्यामची आई हे पण आपण पाहतो, त्यांचं एक गाजलेलं पुस्तक. त्यानंतर गाडगे महाराज. ओके, श्यामची आई, तर हे सर्वांना माहीत आहे, श्यामची आई. ओके, श्यामची आई. तर बऱ्याच गोष्टी नोट करा, रजिस्टर जवळ ठेवा, कारण काय कसं असते, बऱ्याच गोष्टी जर लिहून म्हटलं तर वेळ बी जाते, तुम्हाला माहीत आहे. तर सांगायचा बराच प्रयत्न आहे माझा. ओके, तर श्यामची आई पाहतो आपण. हे कधीचं आहे? 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट तारीख आहे म्हणून लक्षात ठेवा. 15 ऑगस्ट 1942ला त्यांनी काढलं होतं. ओके, 15 ऑगस्ट 1942ला. अनुताई वाघ, कोसवाड्याच्या टेकडीवरून पाहतो आपण. कोसवाड्याच्या टेकडीवरून, कोसवाड्याच्या टेकडीवरून हे त्यांचं पुस्तक पाहतो आपण. कोसवाड्याच्या टेकडीवरून. ओके, कोसवाड्याच्या टेकडीवरून. ओके, तर आदिवासी स्त्रिया आणि यांच्यासाठी समाजासाठी त्यांनी खूप काम केलं आहे अनुताई वाघनं. गाडगे महाराज माहीत आहे आपल्याला. ओके, स्वच्छतेसाठी आणि बरंच त्यांनी त्यांच्या कीर्तनातून हे केलेलं आहे गाडगे महाराज. ओके, तर गाडगे महाराज एक महत्त्वाचे संत दिसतील आपल्याला. बाळ ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळ ठाकरे यांचं आपल्याला शिवसेना दिसते. 1966ला त्यांनी स्थापन केलेली. यानंतर पहिले मुख्यमंत्री पण आपण पाहतो. ओके, कोण झाले होते पहिले मुख्यमंत्री सांगा बरं? 1995च्या काळामध्ये जे की BJP सोबत युती केली होती, मनोहर पर्रिकर झाले होते. मनोहर पर्रिकर ना? नाही, मनोहर पर्रिकर नाही. कोण झाले होते बा, मला कमेंट करून सांगा. पहिले मुख्यमंत्री शिवसेनेचे. ओके, महत्त्वाचं आहे बरं. 1966ला स्थापन केली होती, लक्षात ठेवा. 1966ला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल कोण होते? दुसऱ्या इंग्रज मराठा, 3 युद्ध झाले होते. पहिले युद्ध पाहतो आपण. पहिले युद्ध म्हणजे कोणाचे? इंग्रज आणि मराठ्याच्या. पहिले युद्ध इंग्रज आणि मराठ्यात झाले होते 1775 ते 1782मध्ये झालं होतं. ओके, सालबाईच्या तयारीनंतर हे संपुष्टात आलं होतं. याच्यामध्ये थोडं वर्चस्व राहिलं होतं मराठ्यांचं. ओके, तर त्यावेळेस कोण होता गव्हर्नर जनरल? तर गव्हर्नर त्यावेळेस होता लॉर्ड काय मला नंतर आठवलं नाव याचं. लॉर्ड वेलस्लीनंतर कोण आला होता? लॉर्ड वॉरन हेस्टिंग आहे ना रे, ऑप्शनमध्येच आहे ना यार. वॉरन हेस्टिंग. मे बी हे पाहा, वॉरन हेस्टिंग. वॉरन हेस्टिंग्स, हे हेस्टिंग्स होता, लक्षात ठेवा. वॉरन हेस्टिंग्स. ओके, लॉर्ड वेलस्लीनंतर. ओके, आपलं लॉर्ड वेलस्ली नंतर म्हणायचं. हो, लॉर्ड क्लाईव्ह नंतर. लॉर्ड क्लाईव्ह हे पहिला गव्हर्नर होता बंगालचा. ओके, तर आपल्याला विचारलं दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात. मग पहिलं युद्ध झालं 1775 1782मध्ये पहिलं. दुसरं कधी झालं पहा बरं? दुसरं कधी झालं पहा बरं? दुसरे झालेलं आहे 1803. ओके, तर 1805मध्ये. ओके, जे काय आपण पाहतो. ओके, लॉर्ड वेलस्ली तैनाती फौज आणली होती ना, लॉर्ड वेलस्ली आणि ही तैनाती फौज दुसऱ्या बाजीराव पेशव्याने स्वीकारली होती, लक्षात ठेवा. लॉर्ड वेलस्ली. आणि याला विरोध होता कोणाचा? भोसले आणि शिंदेचा. म्हणून आपण पाहतो 1803ला युद्ध झालं आणि या युद्धामध्ये इंग्रजांनी सरशी झाली, इंग्रज जिंकले, लक्षात ठेवा. ओके, याच्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला दुसऱ्यामध्ये. तिसरं पहा, हे कोणाच्या याच्यामध्ये झालं? लॉर्ड वेलस्ली, लक्षात ठेवा. कोणाच्या? लॉर्ड वेलस्ली. पुन्हा लिहितो, लॉर्ड वेलस्ली, लक्षातच बसला. दुसरं, पहिलं वॉरन हेस्टिंग, दुसरं लॉर्ड वेलस्ली. ओके, लॉर्ड वेलस्ली, याचं उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली. ओके, आणि तिसरं पहा आपण, तिसरे युद्ध इंग्रज मराठा युद्ध झालं 1817 आणि 1818मध्ये झालं. ओके, बाजीराव दुसरा आपण म्हणतो आणि इथं मराठेशाही संपुष्टात आली, लक्षात ठेवा. ओके, इथं इंग्रजाची सरशी झाली आणि इंग्रजांनी बऱ्याच याच्यावर म्हणजे जिंकून घेतला प्रांत. ओके, याच्यावर दुसऱ्या महायुद्धामध्ये बऱ्याच गोष्टी जिंकून घेतल्या होत्या त्यांनी. तर इथं आपल्याला उत्तर राहील दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात कोण गव्हर्नर होते? तर दुसऱ्या वेळेत लॉर्ड वेलस्ली होते. 1798 ते 1805 वगैरे 3 आपण त्याचा कार्यकाळ पाहतो. ओके, लॉर्ड वेलस्लीचा कार्यकाळ लक्षात ठेवा, म्हणजे त्याहून तुम्हाला बऱ्याच गोष्टी सॉल्व करायला जमतील. ओके, दुसरं महायुद्ध 1802 ते 1803 किंवा 1802 म्हणा, 1803 1805पर्यंत झालं होतं, लक्षात ठेवा. 1802ला जे काय लॉर्ड वेलस्लीने चालू केलं होतं. ओके, त्याला काय म्हणू आपण?
तैनाती फौज, तर तैनाती फौजचा स्वीकार केला होता. तैनाती फौज म्हणजे माहीत आहे का तुम्हाला, जे की इंग्रजाचे सैन्य राहील. ओके, आणि इंग्रजाचं सैन्य काय करेल, त्या राज्याचे पूर्ण जे काय राज्य आहे त्या राज्याचा कारभार करेल. कशाच्या बदल्यात? पैशाच्या बदल्यात. पैसे जर राजा देऊ नाही शकला तर काही जमीन देईल. त्या बदल्यात काय करायचं, त्या तैनाती फौजनं पूर्ण राज्याचा कारभार त्यांनी स्वीकारायचा, म्हणजे मध्यस्थी. राजा जर दुसऱ्या राज्यासोबत काही जर वाटाघाटी करत असेल, काही देवाणघेवाण करत असेल, तर ते इंग्रजांना विचारूनच करत. तैनाती फौज अशा प्रकारे होती. ओके, बऱ्याच राज्यांनी स्वीकारली होती, जसं की आपण निजाम पाहतो हैदराबादचा, याने प्रथमतः स्वीकारली होती. आणि नंतर महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो 1802ला यांनी पण स्वीकारली होती, बाजीराव पेशव्यांनी पण स्वीकारली होती. तर वॉरेन हेस्टिंग आपण पाहतो पहिल्या याचे लॉर्ड कर्झनने पाहतो बंगालची फाळणी केली होती 1905ला. आणि रॉबर्ट क्लाईव्ह हा पहिला बंगालचा गव्हर्नर होता. ओके, 1773 नंतर रेग्युलेटिंग ॲक्टनंतर वॉरेन हेस्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल झाला. लक्षात ठेवा, मुंबई मद्रास काही प्रांताच्या अंतर्गत झाले. ओके, तर पाहू ते पुढे आपण, त्याच्यावर प्रश्न विचारतात. भारताच्या एकूण किती राज्यातून कर्कवृत्त जाते? फास्ट फाईल का आजचं लेक्चर थोडं फास्ट होत असेल. ओके, फास्ट आलं तरी तुम्ही लिहून घ्या, थोडं स्लोमध्ये पहा. भारताच्या एकूण किती राज्यातून कर्कवृत्त जाते? कारण तुमची एक्झाम आहे 26 तारखेला, आपल्याला त्या पद्धतीने घ्यावं लागतील ना, बऱ्याच गोष्टी, बऱ्याच प्रॅक्टिस झाली पाहिजे आपली. ओके, स्लो घेतो म्हणजे त्याच्यातून फायदाच होते म्हणा. ओके, पण हे जरा फास्ट होऊ द्या, म्हणजे बरेच लेक्चर आपण आपल्यासाठी आणून तुमच्यासाठी येतील. त्यामुळं भारताच्या एकूण किती राज्यातून मध्यातून गेला आहे? भारताच्या मध्यातून गेलेलं आहे पाहतो आपण. भारताच्या मध्यातून गेलं आहे काय? कर्कवृत्त. लक्षात ठेवा, भारताच्या मध्यातून काय गेलं आहे? कर्कवृत्त. तर कर्कवृत्त किती राज्यामधून गेलं आहे पाहतो आपण, तर 8 राज्यामधून. ओके, पहिलं पाहतो आपण कुठून? गुजरातमधून गेलं आहे. त्यानंतर पाहतो आपण राजस्थान. त्यानंतर आपण पाहतो मध्य प्रदेश. ओके, त्यानंतर आपण काय पाहतो? मध्य प्रदेश. त्यानंतर आपण काय पाहतो? ओके, छत्तीसगडमधून गेलेला आहे. लक्षात ठेवा, छत्तीसगड. त्यानंतर आपण काय पाहतो? छत्तीसगडनंतर पाहतो आपण झारखंड नंतर आपण काय पाहतो? पश्चिम बंगाल. ओके, पश्चिम बंगालनंतर आपण काय पाहतो? ओके, त्रिपुरा पाहतो आपण. ओके, आणि आपण काय पाहतो नंतर शेवटीचा? मिझोराम. लक्षात ठेवा. ओके, तर या 8 राज्यामधून गेलं आहे, भारताच्या मध्यातून गेलं आहे कर्कवृत्त. लक्षात ठेवा. ओके, तर 8 राज्यामधून गेलं आहे. ओके, मध्य प्रदेश, राजस्थान, त्याच्यामध्ये काय गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, ओके, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या 8 राज्यामधून आपल्याला काय पाहतो आपण? कर्कवृत्त गेलेलं आहे भारताच्या मध्यातून. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पाहतो आपण ब्रह्मपुत्र आणि गंगा नदीने निर्माण केलेला, तर तो आहे सुंदरबन त्रिभुज प्रदेश. जगातील सर्वात मोठा. लक्षात ठेवा, इथं व्हाईट टायगर आपल्याला आढळतात. सुंदरबन म्हणजे सुंदरी वन आहे, सुंदरी झाडे आहेत त्याचं. लक्षात ठेवा, सुंदरी प्रकारचे वने आहेत त्याचं, सुंदरी नावाचे. ओके, इथं महत्त्वाचं म्हणजे जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे सुंदरबन, आणि इथं काय वाटतात? व्हाईट टायगर आढळतात. लक्षात ठेवा, सुंदरबनमध्ये अतिशय. ओके, खारेपर पाणी आढळते. लक्षात ठेवा. ओके, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल विचारला, पहिला गव्हर्नर म्हणलं तर रॉबर्ट क्लाईव्ह. पाहता इथं जरा कन्फ्यूज होणं काही प्रश्न बरेच वेळा कसे विचारतात ते सांगतो तुम्हाला मी. पहा, बंगालचा गव्हर्नर पाहतो आपण. पहा, बंगालचा गव्हर्नर 1757ला जी प्लासीची लढाई झाली तेव्हा हा होता बंगालचा गव्हर्नर. तर बंगालचा गव्हर्नर जर म्हणलं तर इथंच लिहितो रॉबर्ट क्लाईव्ह. ओके, आता दुसरं पहा, बंगालचा गव्हर्नर जनरल. बंगालचा गव्हर्नर काय पाहिला आपण? जनरल पाहिला होता. ओके, हे जनरल पद लागू झालं. हे जनरल नाव समोरचं दिसतं तुम्हाला, बंगालचा गव्हर्नर जनरल. मद्रास आणि जे काय म्हणतो आपण मुंबई याच्या अंतर्गत आलं होतं बंगालच्या. ते वॉरेन हेस्टिंग होता 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार. लक्षात ठेवा, 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार काय केलं? नाव बदललं. बंगालचा तो गव्हर्नर होता त्या बंगालचा गव्हर्नर जनरल केला. लॉर्ड कॉर्नवालिस यांनी पोलीस सुधारणा बऱ्याच केलेल्या आहेत. लक्षात ठेवा, प्रशासनिक सुधारणा. लॉर्ड वेलस्ली हा 1798 आणि 1805 होता, जे की तैनाती फौज म्हणतो. याच्यानंतर पहा, बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. लक्षात ठेवा, भारताचा. ओके, हे बंगालचा हे पहिला दिसायला. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. ओके, इथं पहिला लक्षात ठेवा. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग. बंगालचा गव्हर्नर पहिला लॉर्ड क्लाईव्ह. ओके, रॉबर्ट क्लाईव्ह म्हणतो आपण त्याला. त्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. ओके, ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. ओके, ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. ओके, हे आपण पाहतो 1833च्या चार्ट ॲक्टनुसार. ओके, 1833च्या चार्टर ॲक्टनुसार. चार्टर ॲक्ट लक्षात ठेवा, 20 वर्षानं होते. लक्षात ठेवा. ओके,
आपण 1793 पासून पाहतो, 1813, 1833 आणि 1853चा कायदा पाहतो आपण 1853. ओके, ते जरा डीपमध्ये आहे, तेवढं विचारणार आहे. जर प्रश्न आला तर मी सांगतो ते बी. तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल पाहतो आपण विल्यम बेंटिंग, लॉर्ड विल्यम बेंटिंग, जे की सतीप्रथा यांनी बंद केली होती, लक्षात ठेवा. ओके, इंग्रजी शिक्षणाचा पायाने रोवला होता लॉर्ड विल्यम बेंटिंग. तर हे महत्त्वाचं आहे. 1833च्या चार्ट ॲक्टनुसार लॉर्ड विल्यम बेंटिंग हे ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला होता. नंतर पहा आपण 1857ला व्हॉईसराय पदाला, लक्षात ठेवा, व्हॉईसराय. 1857चा आपण राणीचा जाहीरनामा पाहतो, 1858चा. ओके, 1858चा राणीचा जाहीरनामा, त्याच्यानुसार कोणतं पद आलं? व्हॉईसराय. व्हॉईसराय. ओके ओके, जे की कंपनीची पूर्ण सत्ता घातल्यात आली, पूर्ण ब्रिटिश पार्लमेंटच्या लक्ष ठेवू लागलं, म्हणून व्हॉईसराय आणि भारत मंत्री पद तयार केलं होतं. पहिला व्हॉईसराय आपण पाहतो तो कोण होता? लॉर्ड कॅनिंग. ओके, लॉर्ड कॅनिंग शेवटचा भारताचा गव्हर्नर. ओके, तर लॉर्ड कॅनिंग हा पाहतो पहिला व्हॉईसराय, लक्षात ठेवा. 1800 ओके पाहतो आपण 58 पासून झाला होता, लक्षात ठेवा. ओके, हा ओके, ते 61-62 पर्यंत होता तो लॉर्ड कॅनिंग. ओके, व्हॉईसराय पहिला. त्यानंतर स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. ओके, स्वतंत्र भारताचा पहिला ओके गव्हर्नर ओके जनरल तो कोण होता आहे? माउंटबॅटन, लॉर्ड माउंट. सर्व याच्यावर प्रश्न विचारतात, सर्व याच्यावर, हे जेवढे लिहून द्यालो ना, सर्व याच्यावर प्रश्न होतात. त्यानंतर आपण पाहतो, पहा, स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर, स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर. ओके, सी राजगोपालाचारी, पहिले भारतरत्न होते, लक्षात ठेवा. सी राजगोपालाचारी. पहा, एकदा रिवाईज करतो, लक्षात ठेवा, लिहून घ्या. याच्यामध्ये प्रश्न विचारतात, बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता? तर लॉर्ड, त्याला काय म्हणू आपण, रॉबर्ट क्लाइव्ह. ओके, पहिला गव्हर्नर. नंतर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार गव्हर्नर हे पद बदलून त्याच्यापुढे जनरल आलं, म्हणजे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल, जे की आपण पाहतो काय म्हणू आपण, मद्रास आणि मुंबईचं जे काही प्रांत होता ह्याच्या अंतर्गत आला, तो म्हणजे अंडरमध्ये आला, तो म्हणजे वॉरेन हेस्टिंग. वॉरेन हेस्टिंग. ओके, तो वॉरेन हेस्टिंग हा पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. त्यानंतर गव्हर्नर जनरल नंतर ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल हे नाव झालं 1833च्या चार्टर ॲक्टनुसार पाहतो आपण, तो कोण होता? लॉर्ड विल्यम बेंटिंग. नंतर 1857चा उठाव झाला. ओके, तिथं कंपनी सत्ता डायरेक्ट म्हणजे काय म्हणू आपण, ब्रिटिशांनी ताबा मिळवला, ब्रिटिश डायरेक्ट सत्ता चालू लागली. ओके, त्यानंतर व्हॉईसरॉय आणि काय म्हणू आपण, भारत मंत्री पद निर्माण झालं. तर पहिला व्हॉईसरॉय होता लॉर्ड कॅनिंग, हा शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून आपण आणि याला नंतर व्हॉईसरॉय केलं. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर गव्हर्नर जनरल पद निर्माण केलं. तर गव्हर्नर जनरल हा पहिला भारताचा नव्हता, तर तो ब्रिटिश होता, लॉर्ड माउंटबॅटन. आणि त्याच्यानंतर पहिला भारताचा गव्हर्नर जनरल आणि शेवटचा भारताचा गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी झाला, कारण त्यातून नंतर राष्ट्रपती हे पद आपण पाहतो 1950 पासून. ओके, तर याच्याबद्दल सर्वच प्रश्न विचारतात, IMP आहे. ओके, अजून बरंच सांगासारखं आहे. लॉर्ड वेलेस्ली आपण काय पाहतो? तैनाती फौज, लक्षात ठेवा. तैनाती फौज कोण आणली होती? तैनाती फौज लॉर्ड वेलेस्ली. ओके, तैनाती फौज लॉर्ड वेलेस्ली. पोलीस सुधारणा कोणी केल्या होत्या? जास्त लॉर्ड कॉर्नवालिस. प्रशासकीय सुधारणा करण्यामध्ये आपण पाहतो लॉर्ड कॉर्नवालिसचं बरंच कार्य आहे, लक्षात ठेवा. ओके, खालसा धोरण कोणी केलं होतं? खालसामध्ये जिथंही दत्तक विधान नामंजूर, जे की आपण पाहतो, जर नैसर्गिक पुत्र नसेल तर ते जे काय म्हणू आपण, जे काय प्रांत आहे, जे काही राज्याचा भाग आहे, ओके, जिथं राज्याची सत्ता आहे, तो भाग इंग्रजाच्या स्वाधीन होईल, कारण तिथं नैसर्गिक पुत्र पाहिजे, स्वतःचा पुत्र. तर आपण पाहतो झाशी, संबलपूर, सातारा, ओके, नागपूर 1853 पाहतो आपण, की हे लॉर्ड डलहौसीनं खालसाकरण केलं होतं. दत्तक विधान नामंजूर असा त्याला शब्द आहे. ओके, 1848ला पहिलं सातारा केलं होतं, लक्षात ठेवा. 1848ला पहिलं जर विचारलं 1848ला, तर सातारा हा केलं होतं, लक्षात ठेवा. म्हणजे नैसर्गिक पुत्र पाहिजे. तर असं प्रकारे तैनाती फौज बी पाहतो आपण, हे बी पाहतो. बऱ्या त्यानं प्लॅनिंगनं भारतावर सत्ता केलेली, लक्षात ठेवा, बघलेली आहे. कोण? ब्रिटिशांनी. असा प्रकार आला, कारण नैसर्गिक पुत्र नसेल, जसं आपण पाहतो झाशीच्या राणीला पण नव्हता तसा नैसर्गिक पुत्र, ओके, दत्तक घेतलेला होता, म्हणून त्यांनी दत्तक विधान नामंजूर हे धोरण आणलं आणि त्यानुसार त्यानं काय केलं? खालसा हे धोरण चालू केलं होतं. ओके, राज्य खालसा करायचे. तर ते कोण केलं होतं? लॉर्ड डलहौसीने केलं होतं, लक्षात ठेवा. 1848 1856 हा त्याचा कार्यकाळ आहे, लक्षात ठेवा. ओके, घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष आपण पाहतो. 9 डिसेंबर 1946ला घटना समितीची पहिली सभा झाली. ओके, 9 डिसेंबर 1946ला आपण घटना समितीची पहिली सभा पाहतो. ओके, याच्यामध्ये ज्येष्ठतेच्या आधारावर
एक तात्पुरती म्हणू आपण त्याला. ज्येष्ठतेच्या आधारावर म्हणजे वयाच्या जे वयाने ज्येष्ठ होते, ज्येष्ठतेच्या आधारावर ज्येष्ठतेच्या आधारावर कोणाला केलं होतं लक्षात ठेवा, वयानं जास्त असल्यामुळे. तर हे केलं होतं सच्चिदानंद सिन्हाना लक्षात ठेवा. नंतर 11 डिसेंबर 1946ला दुसरं अधिवेशन झालं. ओके, दुसरी सभा झाली 11 डिसेंबर 1946ला. त्यानुसार आपण कोणाला केलं होतं नंतर ठेवा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे परमनंट राहिले होते नंतर. ओके, तर यांना आपण केलं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपण पाहतो संविधान समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. ओके, परमनंट. ओके, तर तात्पुरते जर म्हणलं तर कोण, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा याला कशाच्या आधारावर करण्यात आलं होतं, ज्येष्ठतेच्या आधारावर. ते वयस्कर होते, सर्वात मोठे होते लक्षात ठेवा. BN राव हे भारतीय राज्यघटनेचे सल्लागार म्हणतो आपण. डॉक्टर बाबासाहेबांच्या खाली थोडेफार शिकलेले हेच होते. बाकी संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळपास कोणी नव्हतं, हे बी लक्षात ठेवा. सर्वात जास्त शिकलेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एकीकडे 500 जर सदस्य असतील तर इकडे एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर द्यायला तयार राहायची. एवढी विद्वत्ता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पाहतो. तर BN राव हे होते जराशी शिकलेले, म्हणून सल्लागार म्हणतात संविधान सभेचे. ओके, हे सल्ला देण्याचं काम केलं त्याला सल्लागार. ओके, सल्लागार. आणि पंडित नेहरू आपण पाहतो बऱ्याच संघराज्य अधिकार समिती, प्रांतिक राज्यघटना समिती, प्रांतिक राज्यघटना समिती सरदार वल्लभभाई पटेल जी होती. पंडित नेहरू आपण राज्य वाटाघाटीशी संबंधी याच्या काही संबंधित समित्या होत्या. आणि पहिले पंतप्रधान आपल्या सर्वाला जगजाहीर माहीत आहे. ओके, होते. ओके, 16-17 वर्षे राहिले आहेत पंतप्रधान. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ते काय म्हणू आपण, संघराज्य अधिकार समिती, राज्याची वाटाघाटीची संबंधित समिती, या महत्त्वाच्या समितीचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. मूलभूत हक्काची तरतूद कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतल्यात आली? मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणून. मूलभूत हक्क नाही तर भारतीय राज्यघटनाच नाही. ओके, जे कलम 12 ते कलम 35 पर्यंत पाहतो आपण. ओके, तर हे आपण घेतलेलं आहे अमेरिकेच्या राज्यघटनेतून. ओके, अमेरिकेच्या राज्यघटनेतून मूलभूत हक्क, न्यायालयीन व्यवस्था, मूलभूत हक्क हे अमेरिकेच्या राज्यघटनेतून गेल्या. त्यानंतर राष्ट्रपतीची महाभियोग पद्धत आपण त्यांच्याकडून घेतलेलं लक्षात ठेवा. ओके, तर या गोष्टी आपण अमेरिकेकडून घेतलेल्या आहे. अमेरिका या राज्याकडून आपण काय केलं, मूलभूत हक्क घेतलेले आहेत. याच्यामध्ये रशियाकडून काय घेतलं आपण, मूलभूत कर्तव्य घेतली आपण. मूलभूत कर्तव्य. ओके, मूलभूत कर्तव्य आकडा आहेत सध्या आपले. मूलभूत कर्तव्य कुठून घेतला असं जर विचारलं तर ओके, तर हे रशियाकडून घेतलेलं आहे. न्यायाचं तत्व आपण कुठे घेतलेलं आहे. ओके, न्यायाचं तत्व आपण म्हणतो, न्याय स्वातंत्र्य समता बंधुता आपण जे म्हणतो तर ते आपण घेतलेलं आहे याच्याकडे फ्रान्सकडून. त्याच्यामधलं न्याय जर म्हणलं तर USSRकडून घेतलं आहे, रशियाकडून. ओके, तर मूलभूत कर्तव्य महत्त्वाचं आहे. मार्गदर्शक तत्वे पाहतो आपण लक्षात ठेवा. मार्गदर्शक तत्वे महत्त्वाचे आहे. मार्गदर्शक तत्वे. ओके, भाग क्रमांक 4 मध्ये दिला आहे मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्व घेतलं आपण आयर्लंडकडून घेतलेलं आहे. इंग्लंडकडून आपण काय घेतलं, संघराज्य पद्धती, एकेरी नागरिकत्व घेतलेलं आहे. ओके, संघराज्य पद्धती आणि एकेरी नागरिकत्व, कारण अमेरिकेला दुहेरी नागरिकत्व आहे. एकेरी नागरिकत्व कुठून घेतलं आपण, एकेरी नागरिकत्व. ओके, एकेरी नागरिकत्व. तर एकेरी नागरिकत्व आपण कुठं घेतलेलं आहे, इंग्लंडकडून घेतलं आहे. संसदीय प्रणाली आपण घेतलेली आहे, संसदीय प्रणाली. ओके, संसदीय जी पद्धत घेतलेली आहे. ओके, संसदीय प्रणाली आपण कुठून घेतलेली आहे, इंग्लंडकडून घेतलेली आहे लक्षात ठेवा. बाकी न्यायालयीन व्यवस्था वगैरे, न्यायालयीन व्यवस्था कुठून घेतलेली आपण, न्यायालयीन पूर्वी लोकं म्हणतो आपण न्यायालय. तर न्यायालयीन जे काय आहे आपण ते कोणाकडून घेतलं आहे, अमेरिकेकडून घेतलेलं लक्षात ठेवा. ओके, बाकी घटनादुरुस्ती पद्धत एक विचारतात, घटनादुरुस्ती कोणाकडून घेतली आपण, 368 कलम. ओके, जे आहे घटनादुरुस्ती संबंधित हे आपण कोण घेतलेलं आहे, दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेलं लक्षात ठेवा. दक्षिण आफ्रिका. ओके, दक्षिण आफ्रिका. त्यानंतर राज्यपालाची निवड आपण म्हणतो आपण ही 1935च्या कायद्यानुसार केली, पण तो केंद्राचा प्रतिनिधी असेल हे कॅनडाकडून आपण घेतलेलं आहे. ओके, कॅनडाकडून घेतलेलं आहे. घटनादुरुस्ती पाहतो आपण. त्यानंतर आपण पाहतो केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची पाहतो आपण. समवर्ती सूची आपण कोणाकडून घेतलेलं आहे पहा, समवर्ती सूची. आणि लोकसभा आणि राज्यसभेचं संयुक्त अधिवेशन हे आपण कोण घेतलेलं आहे, ऑस्ट्रेलियाकडून. संयुक्त अधिवेशन हे पण आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं लक्षात ठेवा. स्वातंत्र्य, समता, बंधुता आपण कोण घेतलेलं आहे, फ्रान्सकडून घेतलेलं आहे. पूर्ण जगाला त्यांनी दिलं लक्षात ठेवा. आपण फ्रेंच राज्यक्रांती पाहतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे कुठून घेतलेलं आहे आपण, फ्रेंचकडून घेतलेलं लक्षात ठेवा. ओके, फ्रेंचकडून घेतलेलं आहे. आपल्या प्रिॲम्बलमध्ये पाहतो आपण. ओके, आणि भारताचे लोक, भारतात एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना. त्याच्यानंतर आपण पाहतो स्वातंत्र्य, समता, बंधुता ही शब्द येतात लक्षात ठेवा आपल्या. ओके, जे काय आपण प्रस्तावना पाहतो त्याच्यामध्ये, तर हे आपण कोणाकडून घेतलं, फ्रेंचकडून घेतलेलं आहे. समवर्ती सूची आणि संयुक्त अधिवेशन लक्षात ठेवा. लोकसभेचं आणि राज्यसभेचं संयुक्त अधिवेशन. ओके, कलम 108 नुसार आपण संयुक्त अधिवेशन राहते, 108 नुसार संयुक्त अधिवेशन कोणाकडून घेतलं आपण, ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं लक्षात ठेवा. ओके, घटनादुरुस्ती पद्धत आपण कोणाकडून घेतली, दक्षिण आफ्रिकेकडून. राज्यपाल हे केंद्राकडून असलेले कोणाकडून घेतलं आपण, राज्यपाल केंद्राकडून निवडणूक होईल त्याची, तर हे कोणाकडून घेतलं आपण, राज्यपाल केंद्राकडून. पहिले हे 1935च्या कायद्यामध्ये होतं, पण केंद्राकडून निवडला जाईल, तर ते कोणाकडून घेतलं आपण, कॅनडा या देशाकडून घेतलं लक्षात ठेवा. कॅनडा. ओके, कॅनडा
राज्यपालपद हे 1935च्या कायद्याने घेतलं, पण ती निवड जे करतो आपण केंद्राकडून करतो ना, राष्ट्रपती निवड करत असतो ना, तर ते आपण कॅनडाकडून घेतलं, हे बी लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पाहतो जर्मनीकडून काय घेतलं आपण माहीत आहे का, जे की 352 नुसार जे काय राष्ट्रीय आणीबाणी लागते, तर राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळेस जे काही मूलभूत आपण पाहतो हक्क ते स्थगित होतात, ओके, थांबल्या जातात. तर थांबवण्याचं जे काय आपण घेतलेलं आहे ते कोणाकडून घेतलेलं आहे, जर्मनीकडून घेतलेलं आहे, ओके. त्यामुळे मूलभूत हक्कावर गदा येते, फक्त कलम 20 आणि 21 वर येत नाही, बाकी सर्व मूलभूत हक्क ठप्प होतात जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते, जेव्हा युद्धजन्य परिस्थिती देशामध्ये निर्माण होते तेव्हा, ओके, आलं लक्षात. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. राज्यपाल केंद्राकडून पाहतो आपण, कॅनडाकडून. एकेरी नागरिकत्व पाहतो, न्यायालयीन पुनर्विलोकन पाहतो, अमेरिकेकडून घेतलेलं, ओके, न्यायालयीन पुनर्विलोकन न्यायालय पाहतो. एकेरी नागरिकत्व महत्त्वाचं आहे, जे आपण इंग्लंडकडून घेतलं. संसदीय प्रणाली आपण त्यांच्याकडून घेतलेली आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपण म्हणजे बऱ्याच राज्यघटनेचा अभ्यास केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ओके. आणि ते आपण जपानकडून बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत, ते बी पहा, काही कमेंट करून सांगा, म्हणजे अजून आपला व्हिडिओ पाहणारे अजून काही गोष्टी मिळवतील, ओके. पहा, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख म्हणजे शासनाने दिलेला असतो, जो की काय म्हणून आपण सचिव असतो पंचायत समितीचा, तो असतो BDO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, गट विकास अधिकारी. तर तो प्रशासकीय अधिकारी असतो कशाचा, पंचायत समितीचा. याची निवड कशा थ्रू होते, महाराष्ट्र आपण पाहतो MPSC कडून, ओके, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून होते. तर गट विकास अधिकारी हा BDO क्लास 1 अधिकारी असतो आज तालुक्या लेवलचा, ओके, पंचायत समितीचा, ओके, पंचायत राजमधून, ओके. तर सभापती हा कार्यकारी प्रमुख असतो पंचायत समितीचा. तहसीलदार हा महसूल खात्याचा प्रथम असतो, लक्षात ठेवा, महसूल खात्याचा प्रमुख असतो तालुक्या लेवलला. आणि दंडाधिकारी म्हणून काम पाहतो. जिल्हाधिकारी आपण पाहतो, जिल्हा लेवलचा प्रमुख असतो जिल्हाधिकारी, ओके, कलेक्टर. तर UPSC मार्फत भरला जातो. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो, गट विकास अधिकारी, त्यालाच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून आपण. आणि कार्यकारी कोण असतो, पंचायत समितीचा सभापती असतो. त्याचा कार्यकाळ किती असतो, पंचायत समितीचा कार्यकाळ असतो 2.5 वर्षाचा. आता मला कमेंट करून सांगा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा आणि उपाध्यक्षाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, हे कमेंट करून मला सांगणे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष, ओके. जिल्हा परिषद अध्यक्ष मी सांगितलं, याच्यासाठी व्हिडिओ पाहावं लागतील तुम्हाला माझे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ विचारतात, ओके. सदस्याचा राहतो 5, तर अध्यक्ष उपाध्यक्षाचा मला सांगा तुम्ही, ओके. आचार्य विनोबा भावे यांचं पाहतो आपण. आश्रम कुठे आहे, पवनार वर्धा आहे, ओके, पवनार वर्ध्याला. अजून आपण पाहतो, ओके, महात्मा गांधीजीचं. त्यानंतर सेवाग्राम पाहतो वर्ध्याला, महात्मा गांधीजीचं, ओके, सेवाग्राम महात्मा गांधीजीचं, ओके, महात्मा गांधी सेवाग्रामला पाहतो. आनंदवन पाहतो आपण बाबा आमटेचं, ओके, वरोरा येतं, वरोरा चंद्रपूर येतं, बाबा आमटे लक्षात ठेवा, ओके, बाबा आमटे. त्यानंतर साबरमती पाहतो आपण महात्मा गांधीचं. येथूनच दांडी यात्रेला सुरुवात झाली होती 1930ला, ओके, साबरमती आश्रमापासून, ओके. 78 अन्वये सोबत होते त्यांच्या साबरमती, ओके. 385 किलोमीटर हा प्रवास चालला होता. जवळपास 12 मार्च ते 5 एप्रिलला पोहोचले होते आणि 6 एप्रिलला त्यांनी मिठाचा सत्याग्रह मोडला होता. ते साबरमतीपासून सुरुवात केली होती. 78 अन्वये सोबत होते. 385 किलोमीटर 241 मैल प्रवास होता त्यांचा, ओके. तर सेवाग्राम आहे महात्मा गांधीचं. पवनार पाहतो आपण आचार्य विनोबा भावेचं, लक्षात ठेवा, ओके. पवनार याचं उत्तर काय, तर आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कोणता होता, कुठे आहे, तर पवनार कुठे, तो वर्धा येथे, लक्षात ठेवा. बरेच महत्त्वाचे प्रश्न फास्ट ट्रॅक पद्धतीने घेतले आणि तुमच्या रिझल्टसाठी 100% उपयोगाचे ठरतील, ओके, असं मी तुम्हाला सांगतो. कारण हे व्हिडिओ पहा, त्यानंतर काही लिहून घ्या, बऱ्याच गोष्टी तुम्हाला होत नाहीत. कारण व्हिडिओचा फायदा काय असतो, कमी वेळात जास्त प्रश्न होतात. एवढं वाचायला गेलं तर एवढे प्रश्नही तुम्हाला मिळणार नाही. यानंतर आपण नवीन एखादी तुम्ही कमेंट करून सिरीज, म्हणजे माझा विचार चालू आहे की प्रत्येक विषयाचे काही लेक्चर घेऊ, जे जशा पद्धतीने विचारतात, राज्यशास्त्र झालं, इतिहास झालं, भूगोल झालं, तर यावर काही आपण सराव प्रश्न घ्यायचा प्रयत्न करू. 24-25 तारखेपर्यंत बरेच GSचे प्रश्न मी तुमच्यासमोर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करा, लक्षात ठेवा. आणि तुमचा रिझल्ट आणण्यासाठी व्हिडिओ पहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.